आईला पुढे घ्या. आई कुठे आहे? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा. जळकोट 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 जय मल्हार. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. जळकोट 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 जळकोट. अभिवादन करण्यासाठी आलेला आहे. यांचा सत्कार राजमाता इकडे बघ. आमच्या राजमातेच्या जागेवर भारताचं संसद बसलेलं आहे हे तुम्ही लोकांनी विसरता कामा नये. आणि एक छोटीशी जागा आम्ही जर आमच्या एक अहिल्या मातेच्या स्मारकासाठी घेत आहे तर तुम्ही पण आमचं स्वागत करायला पाहिजे आणि शासनानं पण त्याला मान्यता देऊन त्याला स्मारकासाठी पैसे निधी गोळा देणं पाहिजे. हे खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण डेव्हलपमेंटसाठी. कारण समाज हा कोणताही समाजाचा विषय नाही आहे. त्यांनी आपल्या समाजासाठी नव्हे पूर्ण भारतासाठी सर्व मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. हा शासनाने पण विचार करायला पाहिजे. समाज बांधवचा आम्ही विचार करणारच आहोत आणि तुम्ही पण पत्रकार लोकांनी हा प्रश्न आमचा शासनात दरबारी मांडणं खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि अहिल्याबाईचा जो पुतळा बसवला आहे आम्ही जागा वगैरे हे अज्ञात व्यक्तीने बसवलेला आहे. आमच्या समाज बांधवांनी बसवला आहे. त्याला आम्ही एक तिरवार मानवंदना देतो आजच्या दिवशी की त्यांचं बी खूप चांगले करू की त्यांच्या माध्यमातून हा समाज एक झाला आहे. आज अभिमानाची गोष्ट आम्हाला की आमचा पुतळा जो बसलेला आहे ते खूप चांगल्या जागी आहे आणि सर्व रांजणगाव शेणकुंजी किंवा इतर सर्व लोकांचं त्यांना सहकार्य आहे. विरोध कोण्याच पक्षाचा नाही आहे किंवा कोण्या समाजाचा विरोध नाही आहे. सर्वांचं सहकार्य आम्हाला या पुतळ्याबद्दल लाभलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आमदार साहेब असो मंत्री संत्री सर्वांचं लाभलेलं आहे. असं कोणाचा विरोध नाही आहे आणि शासनाचा पण विरोध नाही आम्हाला का पुतळा हटवा तुम्ही त्याबद्दल शासनाचे पण आम्ही आभारी आहोत. अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक व्हावं यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहे का? आम्ही प्रयत्न करणार आहे. समाज बांधव आम्ही एक मीटिंग करू आणि समाज बांधवच्या माध्यमातून सर्वांचं काम आहे सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांच्या सर्वानुमते तो एक पुतळासाठी डेव्हलपमेंटसाठी त्याचं काही निवेदन दिलं का? नाही आम्ही निवेदन देणार आहे आणि आमचे विजूभाऊ तोगे आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले आणि निवेदन ते देतात. आम्ही एवढे शिकलेले नाही आहे. एक मिनिट हात जोडून आता आमचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा समाज आहे. त्या समाजाचा विचार करून त्यांनी आम्हाला इथं पुतळ्याच्या स्मारकासाठी जागा दिली आहे. समजा दिल्याचाच प्रकार आहे हा आणि निधी पण द्यावा अशी विनंती करतो समाज बांधवाला. आपलं नाव? माझं नाव संतोष शुक्ल सोनागरे. आणि सरकार खूप कोणतं बी असो सरकार खूप चांगलं आहे. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी करावं. समाजाचा आणि अहिल्याबाईचा कार्याचा विचार करून जे उदार मताने 5,000 रुपयाची जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि आमच्या आईला समोर ठेवून विजूभाऊ आम्ही सर्व समाज बांधव त्यांचे पण आभारी आणि आम्ही शेड येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करू ही सर्व समाजाला विनंती करतो आणि सहकार्य पूर्ण समाज करणार मला माझी खात्री आहे सर्व समाजाकडून. पालकमंत्री वगैरे कोणाला भेटलो नाही कारण इथं फक्त समाज बांधवांना आपल्याला तेवढं सहकार्य केलं आहे त्यानिमित्तानं आम्ही इथं पुतळा बसलेला आहे. धनगर समाजाच्या काही मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. तुम्ही शासन स्तरावर काही पाठपुरावा केला आहे का? तुमचे आमदार पण आहेत ते आमदार निवेदन देणार आहे? निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे. निवेदनाने काय मागण्या आहेत तुमची? मागण्या काही आमची ही जागेची आम्हाला मान्यता देण्यात यावी. इथं परमिशन देण्यात यावं आम्हाला. ज्ञानेश्वर काळे या अहिल्याबाई होळकर यांच्या शेडसाठी आज या ठिकाणी मी देणगी दिलेली आहे. या ठिकाणी सर्व भाविकांनी यांना सहकार्य करावा. पुढील वर्षासाठी या कार्यक्रमापोटी यांना शेड उभारणी राहावा यासाठी सहकार्य करावा ही नम्र विनंती. आणि जर समितीनं तुम्हाला आणखी मागणी केली का तुम्ही सतत याकडे लक्ष द्यावं? यापुढं कधीही माझ्याकडनं जे असेल नसेल ती मी येणार तुमच्या शेडसाठी सहकार्य करा. अनिल दौलतराव वाडोळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काल दिनांक 30/5/2025 रोजी
7:30 वाजता दीपोत्सव हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो यशस्वी झाला आणि आज दिनांक 31/5/2025 सायंकाळी अभिषेक झाला, दूध अभिषेक. आता महाप्रसाद आहे आणि संध्याकाळी 4:30 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम तुम्ही केव्हापासून सुरू करता? किती वर्ष झाले? एक जवळपास 10 वर्षाच्या वरती झाली. अच्छा, तर आता तुम्ही आज पुतळा बसवलाय, हा कायमस्वरूपी पुतळा बसवला का फक्त आजच्या कार्यक्रमात? नाही, कायमस्वरूपी. अच्छा, याला काही ग्रामपंचायतचं अज्ञात व्यक्तीचं बसलेला पुतळा आहे. अच्छा, आम्ही बसवलेला अज्ञान व्यक्तीनं बसवलेला आहे. आज कोण कोण उपस्थित होते कार्यक्रमाला इथे? किती? सर्व समाज, सकल धनगर समाज, रांजणगाव शंतुनीचा पूर्ण सकल धनगर. आज हा पुतळा वाळूचा औद्योगिक महानगरामध्ये आहे. एक राजनगाव असं छोटं शहर नसून इथं आमचा हजारो समाज धनगर समाज बांधव आहेत आणि या पुतळ्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकार प्रस्थापित पुढारी साहेबांनी आम्हाला या पुतळ्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी प्रस्थापितांना विनंती करतो आणि ह्या पुतळ्याचा आम्हाला पूर्णतः मान्यता मिळालेला असं आम्ही समजून चालतोय. सर्वांना आत्ताच पालकमंत्र्यांनी कोकणवाडी येथे अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि काही त्यांनी आश्वासन पण दिलं. तर तुम्ही या पुतळ्यासाठी पालकमंत्र्याकडे काही निवेदन घेणार आहे का? हो नक्की करणार आहे. संजय क्षीरसागरांना भेटणार आहे का? हो भेटणार. करणार आणि आम्हाला आशा पण आहे की पालकमंत्री साहेब आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला योग्य ते सहकार्य करतील. आणि विशेष म्हणजे राजनगाव अशा महाराष्ट्रातली नंबर 1 ग्रामपंचायतच्या या प्रसिद्ध शहरात अभिमानाची गोष्ट आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा उभा झाला. हा खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे वाळूज महानगरामध्ये हा राजनगाव शहरात जबरदस्त अशा ठिकाणी हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. तर आम्हाला या पुतळ्यासाठी वाटेल असा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मी महाराष्ट्र सरकार यांना विनंती करतो. जय मल्हार.